उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी देखील श्रींची आज आगमन झालेले आहे आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आपल्यासोबत सुद्धा राजन साळवी साहेब आहेत। साळवी साहेब, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, काय मागणं गणनायकाला मागितलं? कोकणामधला महत्त्वाचा सण म्हणजे गणपती उत्सव। ह्या उत्सवाकरता चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येने आपल्या कोकणामध्ये येत असतात आणि गणरायाचं आगमन कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये झालेलं आहे। त्याच पद्धतीने आगमन माझ्या स्वतःच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे। निश्चितपणे आम्ही सर्व साळवी कुटुंबाच्या वतीने वर्षानुवर्षे आम्ही हा उत्सव साजरा करतो। आगमनाने निश्चितपणे सर्व संपूर्ण कुटुंबाचं वातावरण हे आनंदमय आहे आणि गणरायाची आता नुकतंच पूजा पार पडली आणि पूजे ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि प्रार्थना केली की या राज्यातल्या सर्व आमच्या कष्टकरी शेतकरी जनतेला चांगल्या तऱ्हेचं आयुष्य आरोग्य लाभो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला पुन्हा मिळावी अशा तऱ्हेची प्रार्थना केलेली आहे। 2 महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा या ठिकाणी रणसंग्राम वाजणार आहे, फुंकलं जाणार आहे। अशा वेळेला पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार यावं, काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणातली ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते। त्यामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे आणि म्हणून जसं केंद्रामध्ये परिवर्तन झालं, केंद्रामध्ये 48 पैकी 31 ठिकाणी खासदार महाविकास आघाडी निवडून आले आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येतील आणि पुन्हा महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील हा आम्हाला विश्वास आहे। हे होते आमदार राजन साळवी सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।